कांते आंबवड्यात जी बॅनर लागलेत ती कुणी लावल्यात ती कळलंय का? नाही दादा, नाही कळलं. फॉरेस्टने तपास करायला सांगितलंय ना? होय दादा. काहीतरी वेगळा मॅटर दिसतोय. ही जी काय भानगड आहे ही सगळ्यात आधी आपल्याला कळली पाहिजे. होय दादा. हो साठे, इकडं कुठं? रोप द्यायला आलोय ते गावात होतो. 2-4 पोरासनी चांगला हाणला. आपला मार म्हणजे तुम्हाला सांगायची याची काय गरजच नाही. ते घेतलं काम की आरप परत असतं आपलं. मी राहू द्या, तुमचं सांगसपर्यंत सकाळ व्हायची. नाही होणार. सांगतो मी. पिपाणी कशाला पाहिजे तुम्हाला? आणि पाणी, ते पाणी पाहिजे त्यांना. हो ना साठे दादा? दादा मी आलेच त्यांना पाणी देऊ. चला माझ्यासोबत. या या. इथं काय करताय तुम्ही? सगळ्या पोरांनी गावातलं अर्ध्याच्यावर काढून टाकल्यात. हो, विरून सांगितलं की फायदा म्हणून. अहो लवकर सांगा ना, नाही तर कोणी ऐकायचं. विरून सांगितलं. हा काय म्हणाला तो? माफ करतो म्हणाला ना? मला वाटलंच होतं. नाही नाही तिथे तुम्ही एक काम करा, जी काही आहे ना ते लिहून सांगा मला. हा 1 मिनिट. हा याच्यावर मला लिहून द्या. वीरूने निरोप दिलाय वीरूने निरोप दिलाय की या बॅनर बिनरचा काही फायदा होणार नाही. मी या जन्मात तुला माफ करणार नाही. त्यामुळे एका रात्रीत सगळं बॅनर काढलं पाहिजे असं म्हणलं वय तू. आता काय करायचं मग? मला वाटलंच होतं लय आकडू आहे तो पोरगा. पण आता माझं बी ठरलंय काय करायचं आहे. मी बी त्याला सरळ करूनच राहणार. हा फक्त हे बॅनरचं कोणाला सांगू नका बरं का. नाही. गावातलं बॅनर काढलंस वय. आता बघच काय करते मी. नाही स्वतःहून माझ्या घरी येऊन मला माफी दिलीस ना तर बघच. सॉरीच्या बॅनरचं गूढ गुलदस्त्यात आंबवडे गावातील म्हणते ना मी सॉरी तुला पडल लय भारी. हे बॅनर प्रकरण संपूर्ण जिल्ह्याभरात गाजत आहे. रातोरात गावात एवढे बॅनर कोणी लावले हा प्रश्न गावकऱ्यांना पडला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार बॅनर लावणारी मुलगी असावी, पण ती मुलगी नेमकी कोण याबद्दल अद्याप कोणतीच माहिती हाती लागलेली नाही.
ठेव. अगं बघितलंस का कांचन, काही आजकालची पोरं अगं प्रेमात सॉरी म्हणायला डायरेक्ट बॅनरच लावतात. नाहीतर आपल्या वेळेला अगं साधी चिठ्ठी द्यायची म्हटली तर अजून घाम फुटतो मला. त्यांचं आपलं बरं आहे बाबा, सॉरी म्हणायला ना पत्र ना चिठ्ठी, डायरेक्ट बॅनरच लावतात. झालं का दात उचकून? हा, वाईच घराकडे लक्ष द्या. राजकारणी घराणं आहे आपलं. बातम्या छापायच्या असतात, वाचायच्या नसतात. म्हणजे ही बातमी आपण छापली होय? अहो, आपण कशाला छापायची असली बातमी? हा, तेव्हा काय करू या माणसाचं? याच्या समोर किती पण वाचली गीता, काही उपयोग नाही. जाऊन येते मी कार्यक्रमाला. आता यात एवढं चिडण्यासारखं काय होतं? अरे काय झालं? वाघ बी गाडवा आला का काय तुझ्या? हा, गाडी का थांबवलीस? अहो काकी काय लिहिलंय बघा की. जी काय झालं त्यात वीरूची काय चूक नाही. वीरूशी खोटं बोलले हीच एक चूक केली आणि त्यासाठीच मी त्याला इथे सॉरी म्हणायला आली. जवळ तुम्हाला माफ नाही करत ना, तवर मी तुझ्या दारातनं जाणार नाही. मग बघतेच कोण मला इथनं हाकलतं ते. हे घे. वीरू, वीरू, काय झालं काकी? मलाच विचारतोस बाय काय झालं म्हणून? तुझी मस्ती जिरली नाही वाटतं अजून. काय आहे हे? काय? काय चाललंय? मी काय विचारते? आधी त्या पुरीच्या बॅनरला शान फासल्याच्या प्रकरणावरनं तू अंकुशरावचा मार खाऊन आलास. हा, घराण्याची इज्जत धुळीला मिळवलीस. ती पोरगी इथं घरात येऊन तमाशा करून गेली आणि आता हे बॅनर. ती पोरगी इथं आली होती तेव्हा तिला झापडवलं असतं ना तर ही सगळं झालं नसतं. ही सगळं तुझ्यामुळे झालंय, पण तू मला थांबवलंस. मला तर आता वाटायला लागले हे सगळं तूच तिला करायला सांगितलं असशील. काय? अहो काकी मी कशाला करायला लावतो ही? बया भाऊजी, आता कुठे वादळ जरा शांत होत होतं, तर ही काय नवीन? अहो वहिनी मी काय बी केलेलं नाही. तेच तू काय करत नाही ना, हाच प्रॉब्लेम आहे वीरू. त्या पुरीनं घरात घुसून एवढा तमाशा केला तरी तू तिला एका शब्दाने सुद्धा बोलला नाही. मला तर ना मम्मी जी सांगते ना तीच खरं वाटायला लागले. अरे काय बोलताय तुम्ही हे सगळे? हा, तो कशा पाय असं काय बी करेल? एवढं सगळं होऊन तुम्हाला तुमच्या पुतण्याचीच कड या लागल्या होय? आता पार घरापाशी बॅनर लावलात त्या पोरीनं. काकी म्हणजे ती गावात बी बॅनर लावले? ती बी अंकुशरावच्याच पूर्ण लावलात का काय? तिनंच लावला असणार, दुसरं कोण लावते तेव्हा? ह्या बॅनरला पेटवा नाही तर फाडा. माझ्या डोळ्यामोहर दिसला नाही पाहिजे हे बॅनर. आणि वीरू, त्या बॅनरची हवा करून सगळीकडे चर्चेत येऊन पक्षावर दबाव टाकून परत एकदा युवा अध्यक्ष पद घ्यायचा विचार नाही ना तुझा? तसा असेल ना तर हा प्लॅन तुझा सक्सेसफुल होऊ देणार नाही मी. हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. थांब. कुठे
चाललास? आज या सगळ्या प्रकरणाचा इशेच एंड करून टाकतो. आत्ताच्या आत्ता कॉकटेलच्या घरी जाऊन त्या पोरीचा माज उतरवतो. म्हणजे यापुढे ती माझ्या नादाला लागणार नाही आणि तुमचा बी माझ्यावर विश्वास बसेल. पृथ्वी तू पण जा. त्याच्या संग जा. नक्की त्या पोरीचा माज उतरवायला निघालाय का अंकुशरावच्या गळ्यात गळ घालायला निघालाय ते तरी कळल. जातो. वीरू वीरू थांब. जगदीशजी, आय एम टू नर्वस टुडे. मला तुम्हाला सोडून मुंबईला जावं लागतंय. खरं सांगू, मी तुमच्याशिवाय कशी राहणार या विचाराने रात्रभर मला झोपच नाही लागली. अहो शोना, तुम्ही सावरा स्वतःला. आणि तुम्हाला अजून इथं राहायचं असेल तर बिंदास राहा. आम्ही इथं असताना कशाला घाबरताय तुम्ही? जगदीशजी, मला आवडलं असतं इकडे राहायला, पण कामासाठी मुंबईला जावंच लागणार ना. बट डोंट वरी, मी परत येईन फक्त तुमच्यासाठी. कुठे ती प्रियंका अंकुशराव पाटील? तुझी हिंमतच कशी झाली आमच्या घरात यायची? हा, तुझा माज अजून उतरला नाही वाटत. मागच्या वेळी मारलेले विसरला काय तुझ्या? तर ना मागच्या वेळीला हात बांधलेलं होतं म्हणून शांत होतो, पण आता नाही. लई ट्यू केली ना अवघड करी ना तेव्हा लायकीत राहायचं. आमच्या घरात घुसून आमच्याच घरातल्या माणसावर हात उचलला तू. मागच्या वेळी जिता सोडला होता तुला, या बारीला नाही. जाग्यावर थांबायचा. मागच्या टायमिंगला बोललो होतो की मोठ्यांचा मान ठेवीन, पण दरेसच ठेवीन असं नव्हतं बोललो. तेव्हा हिशोबात राहायचं. तुझा हिशोब आम्ही करीनच, पण त्याआधी तू इथं कशाला आलाय ते सांग. तुमच्या पोरीला आवराही सांगायला आलो मी तर. तिला सांगा माझ्या नादाला लागायचं नाही, नाहीतर रे तोंड सांभाळून बोलायचं. यात तिचा काय संबंध? हे तिलाच विचारा की. अहो हिने स्वतःच्या बॅनरला शेण फासलं आणि तुम्ही मला इथं पकडून आणलं. मी गप बसलो. तुम्ही माझ्या घरात येऊन आमच्या खानदानाची इज्जत काढली, मी गप बसलो. हिच्या बॅनरचं राजकारण करून तुम्ही राजकारणात आणलं तरी मी गप बसलो. माझ्या घरी येऊन हिनं तमाशा केला त्याला मी गप बसलो. गावभर हिनं सॉरीचं बॅनर लावलं आणि त्याला मी काही भीक घालना ना म्हणून दुसरा बॅनर लावला माझ्या घरापुढं, तेही माझ्या फोटाने नावात सकट. अहो हिच्यामुळे आमचे घर फुटायचे आले आणि जर तसं झालं ना तर मात्र मी गप बसणार नाही. यो काय बोलतोय ही? बॅनर तुम्हीच लावलेत का? यो काय विचारतोय आम्ही? तुमच्याच भाषेत समजावून सांगा. ह्या पुढे ना माझ्या आजूबाजूलाही फिरकायचं नाही. आणि या प्रियंका अंकुशराव पाटीलला आहे ना
ह्यो वीरू आयुष्यभर माफ करणार नाही. माफ करायचं सोडा हो, मला तरी तोंड बी बघायचं नाही. कळलं का? या पुढे सूर्यवंशीच्या नादाला लागू नका, नाहीतर लय महागात पडल. वाह, चांगलंच पान फेडलं तुमच्या राजकीय वारसदारांनी. विरोधक आमच्याच घरात येऊन आमच्या खानाखाली वाचवून गेला, आणि आमच्याच नाही तर अख्ख्या पाटील खानदानाची वाजवून गेला. अंकुशराव, चांगलाच वारसदार निवडला तुम्ही. विरोधकांच्या घरी जाऊन माफी मागणार. पियू, काय ऐकतोय आम्ही हे? का दगाफटका केला तुम्ही आमच्याशी? आज तुमच्यामुळं ते कालचं पोरगं आमच्या तोंडावर आमची आबरू काढून गेलंय. आम्ही तुम्हाला प्रेमानं समजावून सांगितलं होतं ना, विरोधकाच्या दारात माफी मागायला जाऊ नका म्हणून. का गेलात तुम्ही? का तुम्ही बी तुमच्या भावासारखा आमची आबरू इशीला टांगायचा इडा उचललाय? काय विचारतोय आम्ही? पण डॅडी, चूक आमची होती, मग माफी मागायला काय हरकत? पियू साहेब, हरकत आहे, आमची हरकत आहे. कारण या अंकुशराव पाटलाला कुणी बी त्याच्या मोर असं मोठ्यानं बोललेलं आवडत नाही. साहेब, साहेब काय करताय? जरा जरा शांत व्हा बरं. मी समजावून सांगतो पियू मॅडमला. खबरदार, सोडा माने. आजपासून असं काय वागलात तर याद राखा, आजपासून तुमचे सगळे लाड बंद. आता आम्ही जेवढं सांगू तेवढं आणि तसंच वागायचं तुम्ही. परत जर आमच्या मनाविरुद्ध वागलात तर तुम्ही आहे आणि आम्ही आहे. आलं ध्यानात? आलं ध्यानात? साहेब स्वतः पियू मॅडम, मी तुम्हाला बोललो होतो की त्या पोराला माफी मागण्याचा प्रयत्न करू नका. बघितलं ना माझं न ऐकण्याचा परिणाम. तुमच्याकडे आता पक्षानं मोठं पद दिलंय. इथून पुढे जे काय करायचंय ना ते जरा नीट विचार करून करा. पियू सावर स्वतःला. आय कॅन अंडरस्टँड या सिच्युएशन. ज्यांनी तुझ्यासाठी मला तुझ्या बेडरूम मधून बाहेर काढलं, आज त्याच डॅडीनी तुझ्यावर हात उगारला. आणि तो वीरू, ज्याच्यासाठी तू मला एवढं सुनावलंस, तो तुला त्याची होल लाईफ माफ नाही करणार आहे असं म्हणाला. मी इथून निघून चालली, बट आय प्रॉमिस, इथून पुढे तुला कुठल्याही गोष्टीची मदत लागली ना तर तू मला आवाज दे. मी येईन तुझ्यासाठी.